इकडे यायचंय. निश्चितच तिसरा गोलंदाज मात्र इथं जगनला पाहतोय आपण. जगनच्या खांद्यावरती मात्र ओझं दिलंय तिसऱ्या गोलंदाजी करण्यासाठी. अद्याप मात्र शिवा आणि करणने चांगले गोलंदाजी केले. जे वाघोबालावाडी संघाकडून कुठेतरी मात्र थांबून ठेवलंय. जे दुर्गा माता धाराळ्या संघाच्या फलंदाज झाला. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र झेल उडाला होता, परंतु झेल मात्र नो लॅन्समध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र त्या झेलचं मात्र 2 धावांमध्ये रूपांतर झालं. कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय जगन. पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात फलंदाज कार्तिक कडून. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळला. इथे मात्र रनआउटची संधी असेल निश्चितच. पाहावं लागेल निश्चितच. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली, रनआउटच्या स्वरूपात पाहिलं जाईल. इथे मात्र थोडा अँगल क्रॉस असेल, पंच डिसिजन द्यायचंय तुमचा असेल ते. नॉट आउट. निश्चितच चांगलं डिसिजन असेल पंचांचं. निश्चितच एक रन मात्र इथे एकवटली जाईल. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. झेल उडालाय. जगन मात्र झेल खाली. झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान. नाही ते मात्र पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान केला गेलाय. वारंवार मात्र संधी दिल्या जातात फलंदाजांना. धावफलक मात्र 18 आकड्यावर नेऊन ठेवण्याचं काम केलंय. 3 बाद 18 अशी धावसंख्या असेल जे दुर्गामाता धाराळ संघाची. आता मात्र उंचावर मारले चेंडू. चेंडू पाहूया. झेलची संधी असेल. पंकज झेल खाली आणि ते मात्र पुन्हा एकदा झेल मात्र सोडला गेलाय पंकजच्या माध्यमातून. निश्चितच फिल्डिंग मात्र कुठेतरी खराब केली जाते आणि ते मात्र रनआउटचा चान्स असेल इथे मात्र पाहिलं जाईल. निश्चितच इथे मात्र झेलचं रूपांतर मात्र 3 धावांमध्ये केलं गेलं. साधा सोपा झेल होता. पंकज यांना तो टिपता आलेला नाही आणि पुन्हा एकदा मात्र धावफलक 3 ने पुढे सरसावणार 21 आकड्यावरती. अजूनही षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जगन मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र साथ जगनला मात्र मिळत नाही. निश्चितच दोन्ही संघ मात्र एकाच ताकदीचे असतील. पुन्हा एकदा मात्र त्या साईडच्या खेळण्यात दिशा तिथे मात्र चेंडू डॉट येतो आणि निश्चितच षटक समाप्त झालाय. इथे मात्र 3 षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती 3 बाद.
दुसरं आणि संघासाठी मात्र चौथं षटक असेल गोलंदाज करणच्या माध्यमातून. स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण कार्तिकला पाहू शकाल. अद्याप मात्र चांगली गोलंदाजी दाखवली करणने जे वाघोबा लवाळी संघाकडून खेळत असताना. पाहूया आता मात्र लेग साइड दिशेने टोळलेले चेंडू चेंडू पात्र जमिनीला गात गुल्या करत चाललाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं गेलंय. निश्चितच थ्रो फेकी मात्र अचूक आहे. इथे मात्र थोडस मात्र थ्रो फेकी मात्र चांगली होती परंतु थ्रो मात्र कुठेतरी हातामधून निसटला आणि इथे मात्र त्याचं रूपांतर मात्र 3 धावांमध्ये केलं गेलं. चांगल्याशी रनिंग म्हणावं लागेल जे दुर्गा माता दारोळ्या संघाची. थ्रो फेकी मात्र अचूक होती परंतु यष्टरक्षकाने मात्र चुकी केली आणि त्याचं रूपांतर मात्र 3 धावांमध्ये केलं गेलंय. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारले चेंडू चेंडू मात्र हवेत आहे. ते मात्र झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान झाले. निश्चितच त्याचं रूपांतर मात्र निश्चितच 2 धावा मात्र एकवटल्या जातील. कुठेतरी मात्र एकेरी दुहेरीने मात्र प्राधान्य दिले जाते. धाव फलकावरती धाव मात्र जाऊन पोचतील 26 या आकड्यावरती. इथे कुठेतरी कार्तिक मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला असेल मात्र भारत. पुन्हा एकदा मात्र स्टेट ड्राईव्ह फटका पाहतोय आपण. इथे मात्र क्षेत्ररक्षक असतील थोडीशी मात्र फंबल झाली. इथे मात्र निश्चितच थोडीशी मात्र खराब मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तिथे 2 धावा मात्र येतील धाव फलकावरती. कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही गोलंदाजांना. गोलंदाजी मात्र अद्याप चांगले गोलंदाजी करतोय कारण. पुन्हा एकदा मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र पहिला चेंडू खराब फेकी केली जाते गोलंदाज करण कडून. इथे मात्र पहिल्या वाईटच्या स्वरूपात धाव फलकावर मात्र 1 धाव ऍड केली जाईल आणि कुठेतरी आता मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते गोलंदाज करण कडून. आता मात्र उंचावर मारलेले चेंडू चेंडू मात्र हवेत असेल. इथे मात्र शिवा असेल. शिवाकडून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. निश्चितच चांगला झेल मात्र टिपला गेलाय क्षेत्ररक्षक शिवाकडून आणि इथे मात्र भारतचा खेळचा अंत होतोय. कुठेतरी मात्र एक खराब चेंडू फेकल्यानंतर इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी केली गेली आणि तिथंच चौथ्या चेंडूवर मध्ये इथे कुठेतरी यश मिळालंय करण यांना आणि एक चांगला झेल टिपला शिवा यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज असेल राकेश. राकेशला मात्र स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा मात्र इथं लेग साइड दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय करण. अजूनही मात्र षटकातील मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र इथं पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह फटका असेल. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाला. इथे मात्र 2 धावा असतील. कुठेतरी ह्या मात्र धावा मात्र मागात पडतील जय वाघोबा लवाळे या संघाला. निश्चितच 4 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. 4 बाद 31. हॅलो. निश्चितच शेवटचं षटक असेल. हनुमान षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकाल गोलंदाज गणेश. फिरकीचा जादूगार गणेश जे वाघोबा लवाळे संघाकडून. पाहूया इथे मात्र पहिला चेंडू स्वतःच्या फलवतूरमध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र
निश्चितच आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं इथं मात्र रनआउटची चान्स असेल इथं मात्र आता मात्र थ्रो ॲक्युरेट येतोय आणि निश्चितच रनआउटच्या स्वरूपात इथं मात्र राकेशला परतावं लागतंय पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त करून येतोय गणेश कडून आणि इथं मात्र आल्या आल्या म्हणतात एक विकेटचं मात्र पतन करतोय गोलंदाज गणेश नवीन फलंदाज असेल दिवाकर राखी कार्तिक मातून अजूनही क्रीजवरती तयार असेल कार्तिकवर मात्र मोठ्या पटक्यांची मात्र अपेक्षा असेल ते दुर्गामाता धारोळ संघाला पुन्हा एकदा मात्र खराब चेंडूची पैकी केली जाते गोलंदाज गणेश कडून आणि तिथे मात्र वाईट चेंडू अतिरिक्त धाव फलकावर ऍड होईल 33 या आकड्यावरती पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र झेल उडाला होता इथे मात्र बॉलर मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवला गेलाय निश्चितच एक धाव फलकावर ऍड होईल हाणामारीत षटक पाहतोय आपण परंतु कुठल्याही प्रकारचे मात्र मोठे फटके मात्र गोलंदाज मारून देत नाही फलंदाज यांना निश्चितच जुना जाणता खेळाडू असेल गणेशकडे मात्र पूर्णपणे अनुभव असेल पुन्हा एकदा मात्र इथं उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची लिडिंग येते इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव कुठेतरी मात्र मोठे फटके मारायचे होते परंतु गणेश मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारून देत नाही निश्चितच एक केले दुहेरीने मात्र प्राधान्य दिलं जाते पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र यष्टीरक्षक चिंतामण असतील चिंतामणकडून कुठल्याही चुकाची चुकी होणार नाही निश्चितच चांगला जल मात्र टिपला गेलाय आणि कार्तिकचा मात्र खेळीचा अंत झालाय मास्टर निश्चितच आता मात्र नवीन फलंदाज रवाना झालाय जयेशकडे मात्र अपेक्षा असतील जयदुर्गा माता धारोळ संघाला पुन्हा एकदा मात्र चेंडू मात्र डॉट केला जातोय निश्चितच लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव येईल कुठेतरी मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाज गणेशने धाव फलक जाऊन पोहोचले ते 36 या आकड्यावरती अजूनही षटकामधील काय चेंडू शिल्लक असतील शेवटचा षटक पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र मात्र पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट प्रदान करतोय आणि निश्चितच इथे मात्र 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय 5 षटकामध्ये मात्र धावा फलकावर धावा लावल्या गेल्यात 38 बाद 10 फलक्या धावा फलकावर लावून ठेवली ती जयदुर्गा माता धारोळ संघाने आणि जे संघाला मात्र 39 धावांची गरज असेल येणारे 5 षटक आणि 39 धावांची गरज
लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. जय दुर्गा माता लव्हाळी विपक्ष सॉरी धारोळा विपक्ष जय वाघोबा लव्हाळी. निश्चितच इथे मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाले. गणेश आणि शिवाला पाहू शकाल आपण. तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला पाहू शकाल. तर या मॅच नंतर पुढील सामना असेल खरोंडावाडी विपक्ष दात्रीची वाडी प्रकाश. तर दोन्ही संघांना विनंती असेल टॉच विन साठी आपण यायचंय. चला दोन्ही संघांनी मात्र यायचं टॉच विन साठी. खरोंडावाडी विपक्ष दात्रीची वाडी प्रकाश. कुठल्याही प्रकारचा मात्र विलंब केला तुमची षटकं मात्र कमी केली जातील याची नोंद घ्यायची. इथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला पाहू शकाल. स्ट्रायकर फलंदाज शिवा जुना जाणता खेळाडू. पाहूया पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र इथे बॅटची लिडिंग येते निश्चितच. इथे मात्र कुठेतरी एक मात्र टप्प्या पडून चेंडू मात्र यष्टीच्या हाताखाली मात्र गेला. निश्चितच डॉट चेंडूची सांगता केली जाते. जशी मात्र सुरुवात केली होती लव्हाळी या संघाने त्याच प्रकारे मात्र सुरुवात करून देते गोलंदाज सचिन. आता मात्र कुठेतरी दिशाने गोलंदाजी केली जाते. निश्चितच चेंडू मात्र वाईट फेकला जातोय आणि कुठेतरी मात्र एक धावण मात्र धाव फलक मात्र सुरुवात केली जाते. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव फलकावर ऍड होईल. निश्चितच आता मात्र शिवाने मात्र कुठेतरी चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. हा येणारा शिवाच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. आणि इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार केला गेलाय शिवाच्या माध्यमातून. चेंडूला सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी. मास्टर निश्चितच शिवाला मात्र आपण शांत ठेवू शकत नाही. पुन्हा एकदा मात्र लेग साठी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मागे मात्र 2 शतक धावताय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र 2 टप्प्यावरती सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय मात्र चांगली फलंदाजी पाहतोय आपण. फलंदाज शिवाच्या माध्यमातून कुठेतरी मात्र गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलाय फलंदाज शिवा याने. पुन्हा एकदा मात्र लेग साइड चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. निश्चितच जणू काही पॅव्हलियन मधूनच सेट होऊन गेला की काय फलंदाज शिवा. इथे मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय शिवाला. वैयक्तिक मात्र 14 धावांवर खेळताना पाहतोय आपण शिवाला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. पहिल्याच मात्र षटकामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहतोय शिवाला. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याच्या नादात तिथे मात्र झेल उडालाय. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे मात्र झेल टिपला जाईल आणि शिवाच्या खेळचा मात्र अंत होईल. बॅक टू डगआउट शिवा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. निश्चितच यायचंय देहू निरगुडा आपण यायचंय स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय. निश्चितच खडकी गावामधील एक चांगले व्यक्तिमत्व देहू निरगुडा साहेबांना आपण पाहतोय. यांचं शुभ आगमन झालंय. इथे मात्र कुठेतरी मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय शिवाला. पण शिवाला मात्र इथे मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज असेल किरण.
इथे मात्र पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. निश्चितच पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते जय वाघोबा लवाळे संघाचं. 15 एक बाद 15. एक जुना जाणता खेळाडू देवीदास, अनुभव मात्र ते पणावर लावावा लागेल देवीदास यांना. फिरकीचा जादूगार समजला जातो देवीदास यांना. आणि तेवढ्याच ताकदीचा फलंदाज असेल स्ट्राईक वरती गणेश. इथे मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू, पहिला चेंडू मात्र इथं वाईट येतोय. कुठेतरी मात्र धावांना रोख लावावं लागेल जयदुर्गा मात्र धारवाडे संघाला. आणि आता मात्र सामना मात्र हातातून सुटत चाललाय. फुलवलेचा चेंडू, चेंडू मात्र डहाट. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता, चेंडू मात्र भिरकावून देत होता, परंतु चेंडू मात्र डॉट येतोय. कुठेतरी एक मात्र खराब चेंडू फेकल्यानंतर चांगला चेंडू फेकी केली जाते गोलंदाज देवदास कडून. पुन्हा एकदा मात्र फुलला चेंडू, चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पायर. एक टप्पा घेत चौकार. नेक्स्ट मॅच असेल खरोंडावाडी विपक्ष दात्रीचीवाडी. दोन्ही संघांनी यायचंय, कर्णधार टॉच विन साठी यायचंय. इथे मात्र दुसऱ्या सामन्याचा टॉच विन केला जाईल. इथे मात्र गणेश मात्र चांगली फलंदाजी करताना पाहतोय पण फलंदाज गणेशला इथे मात्र एक चौकार दाखवलाय गणेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुलवलेचा चेंडू, चेंडूला मात्र उंचावून मारलाय. झेलची संधी असेल, इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान झालाय. त्याच रूपांतर मात्र इथे 2 धावेमध्ये केला जाईल. निश्चितच नेक्स्ट मॅचचा टॉच मात्र केला जाईल खरोंडावाडी विपक्ष दातेचीवाडी प्रकाश. मी देवनिरगुड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायचे. टॉक्स बॉक्स खाली करायचंय. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र थर्ड मॅन मध्ये चेंडूला कट केला गेलाय. चेंडू मात्र सरळ चाललाय सीमारेषाला लगत. चेंडूला मात्र अडवलं गेलंय आणि ते मात्र धावफलक मात्र 3 ने पुढे सरसवणार 25 या आकड्यावरती. एक लोक स्कोरिंगचा सामना होता. सामना मात्र कुठेतरी जवळ नेण्याचं काम केलंय फलंदाज गणेश आणि किरणने. इथे मात्र टॉच विन केला जातोय दोन्ही संघामध्ये. टॉच विन मात्र झालाय दात्रीचीवाडी या संघ प्रकाशचा आणि ते मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही संघांना विनंती असेल की लवकर तयार राहायचंय. हिची त्याचा हाईट फॅक्टर मात्र चेक केला जाईल. पंचांनी इथे मात्र थर्ड पंचावरती रेफर केलंय. इथे मात्र हाईट फॅक्टर चेक केला जाईल. कॅमेरा मात्र इथे तर टॉच विन केला तिकडे फिरवला होता, तर आपला जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. निश्चितच नो असेल. चेंडू मात्र कमरेच्या वरती होता आणि निश्चितच इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलंय आणि पुढील चेंडू फलंदाजासाठी फिट असेल. पुन्हा एकदा मात्र लेग साईड चेंडू फेकावलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. इथे मात्र निश्चितच एकच धाव मात्र धावफलकावर ऍड होईल. कुठेतरी मात्र लवाळी संघाला माहित आहे सामना मात्र एकेरी दुखेने देखील जिंकता येईल आणि तोच प्रयत्न मात्र इतर करताय फलंदाज गणेश आणि किरण. अद्याप मात्र एक फलंदाज बाद केलाय. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र हलक्याच्या तरी चेंडूला टॅप केलाय आणि ते मात्र एक धाव. निश्चितच कुठेतरी मात्र सिंगल डबलने मात्र प्राधान्य दिले जात आहे. दुसरं षटक मात्र समाप्त झालंय आणि 2 षटकच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती.
चेंडूवर मात्र विकेट मिळवून देतोय गोलंदाज राकेश. नवीन पहिल्यांदा मैदानामध्ये रवाना झालाय चंदू. अजून येणारे 17 चेंडू 10 धावांची गरज. राकेशला मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल तर सामन्याला मात्र पकड जर मजबूत करून ठेवायची असेल तर गोलंदाजी मात्र चांगल्या टप्प्यावर करायची लागेल. आणि आता मात्र इथे मात्र चांगल्या हलक्याच्या हाताने चेंडूला टॅप केलाय. चेंडू मात्र चाललाय, चेंडूला मात्र अडवलं गेलं निश्चितच. आणि इथे मात्र 2 धावा धावफलकावर येतील. चेंडूने मात्र कुठेतरी एक हलकीच्या हाताने चेंडूला पेस केला आणि चेंडू मात्र 2 धावांसाठी गेला. आणि निश्चितच आता कुठेतरी येणारे 16 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा फुलण्याचा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय लेग साइड दिशेने. ते मात्र थोडस क्षेत्ररक्षण मात्र खराब झालंय आणि जिथेच चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर आहे नारा चंदूच्या बॅट मधून पहिला चौकार. मस्त निश्चितच आता मात्र 2 धावांची गरज असेल विजयासाठी. 4 धावांची गरज असेल विजयासाठी. पुन्हा एकदा मात्र एक हलक्या चेंडूला पेस केलाय. निश्चितच स्ट्राईकवर मात्र गणेशला आणण्याचं काम केलंय. चांगली मात्र पार्टनरशिप पाहतोय आपण गणेश आणि चंदू यांची. अजूनही मात्र 3 धावांची गरज असेल विजयासाठी. गणेश मात्र पाहूया आपल्या स्टाईलने सामन्याला फिनिश करतो की राकेश मात्र कमबॅक करून देतोय. जवळजवळ मात्र 99% सामना मात्र जय वाघोबा लवाळे संघाकडे झुकताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू आणि ते मात्र लेग बायच्या स्वरूपात एक मात्र धाव फलकावर ऍड होईल. अजूनही 2 धावाची गरज असेल. निश्चितच शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकामधील. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 धावेची गरज असेल. पाहूया या षटकामध्ये सामना मात्र फिनिश केला जातोय की पुढच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तिसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे मात्र उंचावर मारताना तिथे मात्र झेल उडालाय. इथे मात्र झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान केला गेलाय. आणि निश्चितच इथे मात्र जय वाघोबा लवाळे संघ मात्र इथे विजय होतोय. 12 चेंडू शिल्लक ठेवून इथे मात्र विजय मिळवला जातोय जय वाघोबा लवाळे संघ. चला नेक्स्ट मॅच यायचंय दातीजवाडी संघ प्रकाश क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर मी विनंती करते दोन्ही संघाचे कॅप्टन यायचंय. प्रवेश फी जमा करून घ्यायचे. आता झालेल्या सामन्यामध्ये देखील विनंती आहे दोन्ही संघांना आपली प्रवेश फी जमा करायची.